याचं पण नाव गणेश आहे, ह्याचं पण दर्शन घ्यायला लागेल आपल्याला, तेवढंच एक बाप्पाचं दर्शन होईल. बघा हे भाई याला सांगतोय इथं नाही दर्शन घ्यायचं, तर एक फेमस गणपती आहे त्या दर्शनासाठी एवढा हे करतोय, ह्याला फोन लावतोय, त्याला सांगतोय आपण बाकीचे करू तर ऐकत नाही. 25+ बाप्पाचे दर्शन झालेले आहे. तो आज आपला 6वा दिवस आहे बाप्पाच्या दर्शनाचा. सो वेलकम टू डे 6 एक्सप्लोरिंग 100 गणपती इन डे 10. हॅलो गाय, चला आता आपण चाललोय गणपतीच्या दर्शनासाठी. आता आहेत प्लस आपले गणपतीचं दर्शन झालेलं ऑलरेडी. काल मुंबईला गेलो होतो, पण तिथं फक्त आपल्या 11 गणपतीचं दर्शन झालं. पुण्याचा दगडूशेठ गणपती होता इथे. छोटी मूर्ती आहे पण मस्त. आजचा सेकंड बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आपलं. बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आपलं. 4 गणपती झाले लागोपाठ 4 गणपती. गणपतीचं दर्शन घ्यायला काही इश्यू नाही, सगळीकडे मस्त बाप्पा आहे. पण आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. आता मी ऑफिसवरून निघालो डायरेक्ट, त्यामुळे आपल्याला थोडा डिले होतो. काही तिथं डेकोरेशन बघा, फुल बाहेर हत्तीचे 2 मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे. रामेश्वर मित्र मंडळ. एकटाच फिरतोय काही सिरियसली. डेकोरेशन बघा सिरियसली काय एकदम गुफा केले, किल्ले वगैरे बघा. आतमध्ये एक साईड जाऊया. चप्पल बाहेर काढले, एक नंबर आहे बघा. गुफा केले, पूर्ण अंधार आहे. फ्लॅश लावतो. बघा बाप्पा केवढी मोठी मूर्ती आहे. काही सिरियसली डेकोरेशन जाम भारी होतं आतमध्ये. हे बघा वरती बॅक साईडला कसं केलंय, मस्त डेकोरेशन केलंय. पण आतमध्ये कोणीच नव्हतं. दर्शन झालं आपल्या बाप्पांचं. समोर मोठ्या बाप्पाच्या समोर एक छोटी मूर्ती असते, जर आपण त्याला पण पकडलं तर भरपूर बाप्पाचे दर्शन झालेले आहेत आपले, असं मला वाटतंय. जाऊया आता नेक्स्ट बाप्पाचे दर्शन. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. कल्याण रोडचा महाराजा, खतरनाक मूर्ती आहे. काहीच इथं पब्लिक दिसली, एवढं गणपती बघितले, एवढी मोठी मूर्ती आहे. एवढी मोठी मूर्ती आहे बघा. काही एवढा मोठा बाप्पा आहे, बसलेली मूर्ती आहे पण एवढी मोठी आहे. एकदम दगडूशेठ हलवाई. महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. अरे बाप.
साईची मूर्ती बघा, एवढी मोठी मूर्ती आहे ना, सिरियसली बघा. एवढी मोठी मूर्ती आहे बघा गाईज, एवढी. 1 2 3 3 गाईज. आता आपले मिनिमम 12 गणपतीचे दर्शन झालेले आहे. आता इथे लास्ट टाइम गेलो ना, तिथे भगवान विष्णूचा 3रा अवतारची मूर्ती होती, एकदम भारी. सुंड आहे अशी, सुंडवरती पृथ्वी आहे. आणि आता एक गणपती बघितला, तिथे खाली घोडा आहे आणि घोड्यावरती एक राक्षसच्या वरती मूर्ती आहे, लय मोठी मूर्ती होती. आता इथे एक फेमस कोणता नगर आहे, पद्मानगर. बघा आपला गणेश आपलं डबल दर्शन झालंय गणेशचं. आपण त्याच्यात दर्शन घेऊया. 100 गणपती कंप्लीट होती. पाऊस पडायला लागलाय, एवढा हालचाल बेकार. गाडीवर बाईकवर फिरतोय आम्ही, खड्डे आहेत एवढे, पण तसल्या परिस्थितीमध्ये दर्शन घेतोय गणपतीचे. शेवटी आपल्याला 100 गणपती कंप्लीट करायचे. गर्दी कसली आहे? तेच आहे दर्शनाला. बाबा बाबा काही गर्दी बघा. मंदिर भावानी सेटिंग लावले. एवढी गर्दी इथे. आतमध्ये फक्त डेकोरेशन आहे, काय आयडिया नाही. आतमध्ये कॅमेरा, एवढे लोक आले तिथे. आवाज नाही ना तुम्हाला. आतमध्ये मूर्ती दिसते, भारी दिसते. दगडूशेठ हलवाई सारखी सेम जरा वाटते. आणि एवढे लोक तिथे ना, कॅमेरा एवढं हे केलंय भाई. आतमध्ये काय नक्की एक्झॅक्टली बघूया आता. पण एवढं भारी आहे की चप्पल काढायला पिशवी दिली आम्हाला. बघा चप्पल काढायची कुठे जास्त मागून डाऊला आहे. डेकोरेशन बघा काय, डेकोरेशन बघा फक्त इथे. खाली डेकोरेशन साठी हा वरती डेकोरेशन बघा. मंगल मूर्ती डेकोरेशन भारी. हे बघा बाप्पा दर्शनासाठी झालेलं आहे आमचं दर्शन. हे बघा अजयनी सेटिंग लावली म्हणून झालं दर्शन. भावासाठी आपण काय पण करू शकतो भिवंडीमध्ये. तर आता बाकीचे बाप्पाचे पण दर्शन इम्पॉर्टंट. सो गाईज फायनली आपल्या आता पद्मनगरमध्ये एंट्री मारलेली. आपण भरपूर सारे बाप्पाचं दर्शन होणार आहे आता. आजच्या दिवशी मला वाटतं सर्वात जास्त गणपतीचे दर्शन ऑलरेडी झालेले आहे. बघू आता बाकी अजून तर फुल नाईट बाकी आहे. डायरेक्ट ऑफिसमधूनच आलोय मी मित्राच्या इथे. बॅग वगैरे त्याच्या घरीच ठेवले. पप्पाचं दर्शन घेऊया आणि घरी जायला आता खूप लेट होणार आहे. मी घरचे सगळे ओरडतात आहे, काय चाललंय त्यांना काहीच आयडिया नाही नक्की काय करतोय, कुठे एवढं व्हिडिओ गणपती. चला आपल्याकडे टाइम लिमिट खूप कमी आहे. लगेच पूर्ण देवा येतात एक.
सगळेच मंडळ में उपस्थित है। जाम भिजलोय बघ, पाऊस मोठा आलाय. राजे पाण्यामध्ये मूर्ती आहे, पाण्यामध्ये बघा पूर्ण एकदम पाण्यामध्ये मूर्ती आहे. चल 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 डेकोरेशन बघा गायचं. पूर्ण भिजलोय, एवढा पाऊस आहे आणि एवढं पावसामध्ये दर्शन घेतोय. गणपती बाप्पाचा भरपूर आहे पण आपला टाइम खूप लिमिटेड आहे. का 10 वाजलेत, टाइम खूप आहे. आता घरी पण जायला लेट होईल, घरून फोन येतोय. त्यामुळे आता निघूया, 2-3 बाप्पा अजून दर्शन घेऊया आणि निघूया, घरी जाऊया. बाकीचे दर्शन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. साईडला एंट्री पॉइंटच भारी आहे. काहीच केदारनाथचं मंदिर आहे, त्या आतमध्ये बाप्पा बसतो. केदारनाथ मंदिर हे बघा. लाईन आहे बघा काय. भगवान शिवाची मूर्ती आहे, गणपती बाप्पा. त्याला बोललो युट्यूबर आहे, त्याने लगेच आत सोडलं मला. युट्यूबर बोललो ना, लगेच आतमध्ये सोडलं. थँक्यू थँक्यू. अरे हमारे उपाध्यक्ष जी बघा हार्दिक स्वागतम सुस्वागतम संजू सेरिया जी, उसको स्टेज पर आने. मंदिर पंजाब बघायला भेटलं. अमृतसर के शहर में गोल्डन टेम्पलला आलोय. हमारा ग्रुप के तरफ से गाड़ी का जो छोटी सी प्रयास किया है, छोटा सा प्रयास. झूम करू का? टेम्पल आहे, पंजाबला आपण कधी गेलो नाही पण इथे बघायला भेटेल तुम्हाला. गोल्डन टेम्पल मध्ये बाप्पा बसवलाय, गोल्डन टेम्पल मध्ये बघा. आलो, आपले 50 झालेले, हाफ सेंचुरी झालेली, आपली हाफ सेंचुरी झालेली आहे. आता हाफ सेंचुरी कधी होईल, कशी होईल मला काय आयडिया नाही. चला आता खूप 11 वाजले, घरी जाऊया. भेटूया नवीन बाप्पाच्या दर्शनासाठी.